नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यामधल्या दिघी मधला शेतकरी आपल्या पोराला 300 रुपयाचा शर्ट घेऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय, आणि राज्याच्या मंत्रिमंडळामधला मंत्री आपल्या नातवाला जन्माला आलेल्या नुकत्याच नातवाला टेस्लाची करोडोची कार घेऊन देतोय. केवढा मोठा फरक आहे. जाती जातीमधले धर्माधर्मामध्ये वाद येतोय मिटती, पण ही जी आर्थिक दरी निर्माण करताय तुम्ही, ही कशी मिटवायची? वर्षा बंगल्यावरती या आठवड्यामध्ये डागडुजी आणि सुशोभीकरणाकरता 40 लाख रुपये निधी तो मंजूर करण्यात आलाय. मंत्र्यांच्या बंगल्याकरता 21 लाख रुपयाचा बेड प्रत्येकाला मागवला गेलाय, आणि शेतकऱ्याकरता द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे. शेतकरी हवाल दिलाय, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तरुण शेतकरी जर राज्यामध्ये आत्महत्या करतोय. आज रोजी 100 पेक्षा जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब आम्ही सांभाळतोय, असं दुःख पेलवलं जात नाही. रोज नवीन फोन येतोय की आमच्या भागात आत्महत्या झाली आहे, मदत करा. जगवायचं कसं? आभाळ फाटलंय, आणि सरकार नावाची यंत्रणा जर फक्त मेळावे, शिबिर आणि हिंदू मुस्लिम याच्यामध्ये दंग असेल, तर शेतकरी म्हणून जी जमात आहे ती नावाला सुद्धा उरणार नाही, अशी राज्यामध्ये आत्ताची परिस्थिती आहे. नेपाळ, मगाशी रविकांत भाऊ जे बोलले तर, नेपाळ, फ्रान्स सारखी परिस्थिती या देशामध्ये आता लांब राहिलेली नाही, आणि याकरता शेतकऱ्यांच्या पोरांनाच रस्त्यावर उतरावं लागेल. कारण आपल्या बापाकरता आपणच बोललं पाहिजे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोरांना आवाहन करतो. निश्चित. आणि आता एक सत्य, कटू सत्य सांगतो, जाताना एक कटू सत्य सांगतो. या आभाळाचा जो कोप झाला, त्या सगळ्या संकटामध्ये ओबीसी वाले शेतकरी तेच संकट झेलतायत, मराठा शेतकरी तेच झेलतायत, बंजारा शेतकरी तेच आहेत, आदिवासी तेच आहेत. सगळे शेतकरी आज त्या संकटात आहेत. ह्या सगळे जे लढे चालू आहेत त्याचं मूळ या शेतीत आहे, त्यांच्या दुःखात आहे, आणि ह्या सगळ्या दुःखातून पुन्हा जातीय लढे आहेत, संघर्ष आहे, ती अस्वस्थता आहे.